आणि मग चित्रकूट पर्वत सोडल्यानंतर पुढे आल्यानंतर अत्री ऋषींचा आश्रम लागतो. अत्री न त्रिविद्यते यस्मिन. तीन म्हणजे तीन गुण, तीन दोष, काम क्रोध लोभ किंवा सत्वगुण रजोगुण तमोगुण, ज्याच्यामध्ये नाहीत ते अत्री. आणि त्यांच्या पत्नीचं नाव खूप गोड आहे, अनुसूया. असूया शब्दाचा अर्थ मनामध्ये द्वेष असणं, कसक असणं, जलशी असणं, त्याचं नाव आहे असूया. आणि जलसी जिच्यातून गेलेली आहे तिचं नाव आहे अनसूया. द्वेषरहित जीवन जगणारी पृथ्वीवरची सर्वश्रेष्ठ पतिव्रता. थकलेली आहे, वृद्ध झालेली आहे. खूप गोड असं वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आहेत, केस पांढरी झालेली आहेत, कृश झालेली आहेत, आश्रमात बसलेली आहेत. आणि त्या आश्रमात जेव्हा रामचंद्र प्रभू जातात, दर्शन घेतात अत्री ऋषीचं. अत्री ऋषी फार सुंदर बोलतात, माझ्या आश्रमात तुम्ही आलात, मी तुमचं स्वागत करतो. माझी एक पत्नी आहे, मागे 10 वर्ष सलग दुष्काळ पडलेला होता, वनस्पती नष्ट झाल्या होत्या. आपल्या तपश्चर्येनं, आपल्या मेहनतीनं त्या वनस्पती पुनर्जीवित करणारी माझी अशी आवडती पत्नी आहेत अनसूया. माझी अशी इच्छा आहे की सीतेनं त्यांना भेट द्यावी. किती शब्द आहेत बघा ना, मुलीसारखी सीता, पण ही बोलण्यातली इथे प्रेम आहे, इथे आनंद आहे. आरतुर बोलण्यामध्ये, एकमेकाला खाली लेखण्यामध्ये आनंद नसतो. माझी इच्छा आहे की सीतेनं अनसूयेला जाऊन भेट द्यावी. सीता पाया पडते, रामचंद्र प्रभू आज्ञा करतात. अनुसूयाच्या भेटीची अनुसया ज्ञानोबारायांनी एका शब्दात वर्णन केलेले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे. गोड जीवन, भक्ती पिकली ना मग गोडवा तयार होतो. पिकली पाहिजे भक्ती, मग गोडवा तयार होतो. वैराग्य पिकलं की मग सुगंध येतो. ज्ञान पिकलं की मग शब्द गोड वाटतात. लहान मुलं सुद्धा खूप चांगले बोलतात, पण ते पिकलेलं नसतं म्हणून ऐकू वाटत नाही. जसं जसं ज्ञान पिकेल तसं तसं ते मधुर वाटतं. तपश्चर्या पिकलेली म्हणजे अनुसूया, पतिव्रता. जाऊन सीता नमस्कार करते आणि सीतेकडे पाहिल्यानंतर अनुसूयाला फार आनंद होतो. बस बस बस, बरं झालं तू आलीस. उपासना कशाला म्हणतात. बसवलं शेजारी. अनुसूया बोलायला लागली, सीते फार चांगलं केलंस तू फार भाग्यवान आहेस, सौभाग्यवान आहेस तू. पतीकडे काही नाही आहेत, पती वनवासाला निघालेला आहे. तुझा माहेर श्रीमंत आहेत, भाऊबंद श्रीमंत आहेत, सासरे श्रीमंत आहेत. नवऱ्याला वनवासात सोडून तू त्या उपभोग घेण्यासाठी न माहेरी गेलीस न सासरी राहिलीस, तू नवऱ्याबरोबर आली. मला फार आवडलीस तू. की या जगामध्ये पतीच एक अशी वस्तू आहे की जी हक्काची आहेत आणि त्याला प्रेम द्यावं, त्याची सेवा करावी. तो आपल्यासाठी बाहेर जातो. हे अनुसूयाचे वाक्य बरं. आत्ताच्या स्त्रियांना आवडेल असं मला वाटत नाही. हे मी 7,000 वर्षापूर्वीचं बोलतोय. आणि तो जो परिश्रम करतो, तो आपल्या घरासाठी करतो. त्याच्या अनुकूल वागणं, त्याला प्रेम देणं, सुखदुःखामध्ये डोंगरासारखं त्याच्या पाठीमागे उभं राहणं हे कर्तव्य आहे. म्हणून तू वनवासात आली, सगळा मान सोडून, धन सोडून, ऐश्वर सोडून, खूप चांगलं केलंस तू. मला आवडलीस तू, बस माझ्याजवळ. अशी स्तुती केल्यानंतर सामान्य बाई थोडीशी फुगली असते, जरा बरं वाटलं असतं. आणि ती वृद्ध झालेली पतिव्रता तिचं दर्शन घेऊन सांगते, माते, तुमच्या तोंडातून जी हे वाक्य येतात की पतीची सेवा करायला पाहिजेत, श्रेष्ठ असतो, सतत पाठीमागे उभा राहायला पाहिजेत, तुमच्यासारख्या स्त्रिया या जगामध्ये आहेत, त्या अशाच बोलतात. हीच मला अपेक्षा आहे, हीच माझी भावना आहे, हीच माझी इच्छा आहे. आणि तुम्ही त्याच बोललात. पण मी तुम्हाला सांगून ठेवते, माझ्या आईने मला शिकवलेलं आहे पतीची सेवा करायला. माझ्या सासूनी मला सांगितलेले पतीची सेवा करायला. आणि मी सुद्धा शास्त्र वचनातून ऐकलेले आहेत. सीता सांगते बरं का, की पती सेवे अतिरिक्त कुठलंही व्रत, कुठलीही तपश्चर्या करण्याचा अधिकार स्त्रियांना नाही.
कोणाच्याही मागे लागण्याचा अधिकार नाही, कोणत्याही महाराजाकडे नाही, कोणत्या देवतेकडे नाही. घर असेल तरच तुम्ही जगू शकता, ते तुमचं संरक्षण आहे. म्हणून घर सांभाळणं, घरातले सांभाळणं ही स्त्रियांची सगळ्यात मोठी प्रतिव्रता आहेत. देव घरी येऊन भेट देतो, त्यांना देवाकडे जायची गरज नाही, हे सीतेचे वाक्य आहे. हे वैशिष्ट्य आहे सीतेचे. आणि तुम्ही पतिव्रता आहात, तुमच्या मुखातून हे शब्द येतात. असे शब्द ऐकले महाराज अनुसयाने आणि असं जवळ घेतलं, हात फिरवला डोक्यावरून. सीते, मला वाटलं तुला काही गरज असेल शब्दांची, पण तू हुशार आहेस, बोलतेस त्याप्रमाणे वागतेस. मी प्रसन्न झाले तुझ्यावर, मी तपश्चर्या केलेली आहे, ईश्वराला प्रसन्न केलेलं आहे. माग, कोणतंही वरदान पाहिजे असेल तर माग, मी तुला देते. काही मागितलं नाही महाराज सीतेने. तुमची भेट झाली, श्रेष्ठ व्यक्तींची भेट झाली, हेच माझं परम भाग्य आहे. तुमच्याकडून मला काहीही नको. या बोलण्यावर जास्त प्रसन्न झाले. अनुसया म्हणले, तुझी निर्लोभिता मला आवडली. स्त्रियांमध्ये लोभ फार असतो. माग म्हणल्यानंतर एखाद्याने काहीही मागितलं असतं, पण तुझा निर्लोभ पाहून, वृत्ती पाहून मला आनंद झाला. तू न मागता मी तुला देते. एका पतिव्रतेनं दुसऱ्या पतिव्रतेला दिलेलं दान आहे. दिव्य असे वस्त्र होते तिच्याकडे, ज्याला आपण पाहुणे आल्यानंतर साडी देऊन परत पाठवतो ना, ही अनुसयाने सुरू केलेली प्रथा आहे. कुंकू लावून पाठवणं, साडी देऊन पाठवणं. सीता अनुसयाकडे आलेली होती आणि ती अनुसया दिव्य वस्त्र देते, अनुलेप देते, कुंकू देते आणि सांगते, लक्षात ठेव, हे कधीही मळणारे नाहीत कपडे. तू वनवासामध्ये आहेस, अचानकपणे अनेक संकट येऊ शकतात, सौंदर्य प्रसाधनं तुला मिळू शकत नाहीत, पण ह्या कुंकव्याच्या करंड्यातलं सिंदूर, कुंकू कधी संपणार नाहीत, हे कपडे कधी घाण होणार नाहीत आणि हे आभूषण कधी मळणार नाहीत. जोपर्यंत तुझं मन चांगलं आहे तोपर्यंत ह्या कपड्यावर, ह्या वस्त्रावर कुठलाही दाग लागणार नाहीत. हे माझ्यातर्फे मी तुला देते. आणि आपल्याला आठवत असेल, ज्यावेळेस सीतेचं अपहरण होतं, रस्त्यात जे आभूषण टाकले जातात ते अनुसयाने दिलेले आभूषण आहेत. कारण की वनवासात निघत असताना सगळे आभूषण ठेवून, वल्कल धारण करून रामचंद्र प्रभू आणि सीता निघालेले आहेत. तर शंका निर्माण होऊ शकते की आभूषण आले कुठून. हे अनुसयाने दिलेले आभूषण आहेत. आणि मग दोन्ही बोलतात एकमेकांना, समाधान वाटतं. वेळ होते आणि सांगते, जा, वेळ झाली, पतीची सेवा कर, माझीही चिंतनाची वेळ झालेली आहे. दोन सज्जन श्रेष्ठ व्यक्ती एकत्र आल्यात ना, त्याचा आशीर्वाद मिळतो, चिंतन मिळतं आणि हिचं नाव आहे उपासना. रामचंद्राबरोबर चालणं हे कर्म आहे आणि त्यांच्या मनानुरूप वागणं ही उपासना आहे. ज्ञानोबाने खूप सुंदर अशी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी लिहिलेली. पतीची या मता अनुसरोणी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ग. काही गरज पडत नाही, ज्ञानोबराय म्हणतात, स्त्रियांना परमार्थ करण्याची. घरामध्ये समाधान तिने ठेवलं कायमस्वरूपी, अनायासे आत्मे, सगळे रिद्धी प्राप्त होते, सगळे आशीर्वाद त्यांना प्राप्त होतात. म्हणून हे संस्कार आहेत. शिवाजी महाराजांचे संस्कार पहा, आईने दिलेले संस्कार आहेत. ज्ञानोबांचे संस्कार आईने दिलेले संस्कार आहेत. जगातले जेवढे महापुरुष जन्माला आलेले आहेत, सगळे घरातले संस्काराने जन्माला आलेले आहेत.